नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत धाराशिव विधानसभा मतदारसंघाबाबत. या मतदारसंघातून सध्या आमदार आहेत शिवसेना ठाकरे गटाचे कैलास पाटील. जर आपण या मतदारसंघाचा इतिहास पाहिला 1978 पासून 2004 पर्यंत पद्मसिंह पाटील हे या मतदारसंघातून आमदार होत राहिले. त्याबरोबरच त्यांचे चिरंजीव राणा पाटील हे सुरुवातीला विधान परिषदेचे आमदार झाले आणि नंतर विधानसभेवर याच मतदारसंघातून निवडून गेले. पण 2014 नंतर त्यांच्या धाराशिव या बालेकिल्ल्याला मोठे हादरे बसायला सुरुवात झाली. 2014 मध्ये पद्मसिंह पाटील हे लोकसभेला पडले आणि शिवसेनेचे रवींद्र गायकवाड निवडून आले. पण 2019 मध्ये भाजप आणि शिवसेनेने युती करून निवडणूक लढवली. जागा वाटपात धाराशिवची जागा शिवसेनेला सुटली आणि त्यामुळे भाजपच्या राणादादांना आपला हक्काचा धाराशिव मतदारसंघ सोडून तुळजापूर या मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागली. तेही तुळजापूरमधील मधुकरराव चव्हाण यांच्या विरोधात, ज्यांचे तुळजापूर मतदारसंघात अगोदरच खूप वर्चस्व होतं. पण या निवडणुकीत राणा पाटलांनी 99,034 मध्ये पडली आणि चव्हाण यांना 75,865 मध्ये पडली आणि राणा पाटील निवडून आले. आणि इकडे धाराशिव मतदारसंघातून शिवसेनेचे कैलास पाटील विजयी झाले. जर कैलास पाटलांचा इतिहास पाहिला तर सुरुवातीला कैलास पाटील राणा पाटलांचे समर्थक होते. राणा पाटलांच्या राणा जगजितसिंह पाटील प्रतिष्ठानमध्ये कैलास पाटील कार्यकर्ते म्हणून होते, ज्यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात ही सरपंच पदापासून केली होती. पण पुढे चालून राणा पाटलांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे तिकीट नाकारले. राणा पाटलांनी आपल्याच कार्यकर्त्यांचे पंख छाटायचे प्रयत्न केले आणि यावेळी कैलास पाटलांना साथ दिली ती 2009 मध्ये ते आमदार झालेल्या आणि नवीनच जिंकलेल्या खासदाराने, ते म्हणजे तडफदार खासदार ओमराजे निंबाळकरांनी. मुळात तर राणा पाटील आणि निंबाळकर हे दोघेही एकाच कुटुंबातले, पण पवनराजे निंबाळकरांच्या हत्येनंतर या कुटुंबात पडलेल्या भांडणाच्या आगीत आज हे दोघे एकमेकांकडे शत्रू म्हणून पाहत आहेत आणि या शत्रुत्वाच्या नात्याने कैलास पाटील यांना साथ भेटली ती ओमराजे निंबाळकरांची. ज्या माणसाला झेडपीचे तिकीट नाकारण्यात आलं त्या माणसासाठी सुद्धा हा फायद्याचाच सौदा होता. त्यामुळे ओमराजे निंबाळकरांच्या मार्गदर्शनाखाली कैलास पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी धाराशिव मतदारसंघाची पूर्ण फिल्डिंग लावली आणि स्वतः ओमराजेंनी 2019 मध्ये शिवसेना भाजप जागा वाटपात ही जागा शिवसेनेला मिळावी यासाठी आग्रह उद्धव ठाकरेंकडे धरला आणि झालंही तसंच. धाराशिवची जागा शिवसेनेला मिळाली आणि भाजपच्या धाराशिवमधील स्टँडिंग आमदाराला म्हणजे राणा पाटलांना धाराशिवची जागा सोडून जावे लागले. धाराशिवमधून शिवसेनेने कैलास पाटलांना तिकीट दिलं आणि कैलास पाटील विजयी देखील झाले. पण आता परत एकदा 2024च्या विधानसभा निवडणुकीत राणा पाटलांची प्रतिष्ठा पुन्हा एकदा पणाला लागली आहे. कारण 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत अर्चनाताई पाटील यांचा पराभव झाला. सोबतच आता कैलास पाटलांचा धाराशिव मतदारसंघात वाढत चाललेला प्रभाव हे विचार करायला लावणारे मुद्दे आहेत. कैलास पाटील हे कळंब तालुक्यातील धानोरा या गावाचे मूळ रहिवासी आहेत, पण ते नंतर सारोळा या गावी स्थलांतरित झाले आणि तिथलेच होऊन गेले. सुरुवातीला राणा पाटलांच्या राजकीय विचारांचा कैलास पाटलांवर खूप प्रभाव होता, पण ज्या पद्धतीनं राणा पाटलांकडून त्यांना झडपीसाठी डावलण्यात आलं त्यामुळे एकमेकांच्या विरोधाचं कारणही तयार झालं. त्यातच 2014ला पद्मसिंह पाटील लोकसभेला पडले, त्यामुळे पाटलांची हवा निघून जाऊन त्या ठिकाणी आता नवीनच खेळाडू तयार झाले त्याची जाणीव धाराशिवमधील लोकांना झाली. त्यानंतर मात्र ही बदलाची शृंखला थांबलीच नाही. ओमराजे निंबाळकर हे 2009च्या आमदारकीनंतर लोकसभेसाठी पक्के दावेदार बनले. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास सगळ्या घटना आणि नेते हे ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली जमा झाले. त्यातच त्यांच्या तडफदार आणि रोखठोक बोलीमुळे तरुणांचा लाडका होण्यात काहीच वेळ लागला नाही. राणादादांच्या होमग्राऊंडमध्येच अडथळे निर्माण करण्यासाठी म्हणूनच ओमराजे निंबाळकरांनी कैलास पाटलांना बळ दिलं आणि कैलास पाटील हे राणा पाटलांची जागा घेऊन गेले. पण ह्या चाललेल्या ओमराजे निंबाळकरांच्या मक्तेदारीलाही काही सीमा सुद्धा आहेत. ते म्हणजे परांड्याचे आमदार आणि महाराष्ट्राचे पाणी पुरवठा मंत्री तानाजी सावंत. ओमराजेंच्या धाराशिव जिल्ह्यात वाढत गेलेला दरारा हा एक प्रश्न आहे सावंतांसमोर, तर तेही काही मित्र बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि या सर्व कारणांमुळे या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत लोकसभेत झालेली पराभवाची काहीतरी परतफेड देता येईल का या प्रयत्नात राणा पाटील आहेत हे मात्र नक्की. महाविकास आघाडीकडून धाराशिवमधून कैलास पाटलांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे आणि भाजप धाराशिव मतदारसंघातून राणा पाटलांना उमेदवारी देईल का नाही यावरच सगळं अवलंबून आहे. आता याबाबत तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.